तुमचा ड्रेस बघून दुसरा फौजी आहे काय? फौजी फौजी एकदम जबरदस्त दिसते. जाता तुम्ही खाली. इकडे बघा एकदा फौजी लोक. हा ओके. आज गाणं आहे ना? बरं बरं. येतो थोड्या वेळाने. तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. दीपा किती वाजले आता सकाळी? आणि आता वाजले सकाळच्या 6:30 आणि आज आहे 26 जानेवारी. त्यामुळं कार्यक्रम आहे आमच्या शाळेमध्ये. तर गेलं तर मी तुम्हाला दाखवीन कार्यक्रम. तर चला बघा, आज आहे 26 जानेवारी, त्याच्यामुळं आज शाळेमध्ये मोठा कार्यक्रम आहे. तर आम्ही जाणार आहेत कार्यक्रमाला. तर बघू, जर गेले तर थोडंफार काय दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि बघा आता 6:30 वाजलेत आणि आवरून जायचंय आम्हाला पण कार्यक्रमाला आमच्या दादूला घेऊन. तर दादूला तयार करून न्यायचंय मला, कारण गावातून फिरे आल्याशिवाय दादूला काही पाठवायचं नाही. तर गावातून आलं की त्यांच्यासोबत लावून द्यायचंय. तर उरकते आणि जायचंय मला बघायला. थोडा वेळ मी जाणार आहे, तर दाखवीन मी थोडंसं, नाही का? होय, मग काय थोडंफार दाखवायचा प्रयत्न करीन. त्यामुळे घरातलं आवरायचंय आणि जायचंय मला. आणि ह्यांना कुठं जायचंय? तर ह्यांना जायचंय आज रानात, आज दारे. तर बघू, तर ते गेल्याच्या आता झेंडे ना ही पोरांना दाखव. कोणते ते पली झेंडे छोटे छोटे हे आहे, नकाशा आहे, नकाशा खिशाला खिशाचा, लावायचा. हे अजून हे असं बिल्ला आहे ना. आणि हे एक आपला तिरंगा आहे. तिरंगा बी हे बी लावते तो खिशाला. हे पण तिरंगा, तो पण तिरंगा आहे. आपला तिरंगा. तर आज 26 जानेवारीचं कार्यक्रमामुळे बघा कसे लेकर नटून फुटून चालले तिकडे बघा. हा सगळे शाळेवर चालले आता. सगळे शाळेत चालले. तर चला जायचं शाळेवर. ज्या पटकन आवरून मग जा शाळेत. तर हे बघा असे मस्त असे झेंडे आणलेले. तर आज चला सकाळी सकाळी झेंडावंदन असल्यामुळं फास्ट शाळेत पोरं यायला लागले. तर सूर्य उगायच्या आधीवरच गर्दी व्हायला लागली रोडनी. तर गाव इकडल्या साईडला आहे आपलं. असंच गावातून लोक येतात आणि इकडं पुढं गेले की थोडी शाळा आहे जवळची. तर शाळेत चला सकाळी सकाळी चाललोय मी रानात. तर रानात जायचं तिकडं ज्वारीकडं. तिकडं ज्वारीला पाणी द्यायचे सकाळी सकाळी. चला उठलोय असं रानात निघलोय म्हणलं, कारण काय चिटका अंगाला लागतोच. माघारी आल्यावर आंघोळ करता येईल. पाणी तापलं होतं तर म्हणलं नाही, ज्वारीचा चिटका लय लागतो ना पांढऱ्या डोक्याला त्याला. मग माघारी आल्यावर आंघोळ करता येईल. मला अगोदर दार धरू. बघू आता 10-11 वाजते दाराव टाइम तर होणारच. तर आज 26 जानेवारी आहे ना, त्याच्यामुळं पोरांची रॅली चालली आहे गावात. तर आपल्या घरापासूनच रॅली जातीये आणि गावातून मिरवणूक झाल्याच्या नंतर पुन्हा माघारी येतात. तर आज आहे 26 जानेवारी. तर सगळे लोक बघायला लागलेत पोरांकडंच, साईडला ज्यांचे घर आहेत ते. तर मग इकडल्या साईडला शाळा आहे, इकडल्या साईडला आपलं घर आहे आणि इकून असं पलीकडून आता हे गावात चाललेत. सर आणि सर्व मुलं चाललेत गावात, नाही का? दिसतात किती स्पष्ट. गावची शाळा असली की आज जरा बरं वाटतं. लांब येत ते पण दिसतंय तरी पण. चला मोटर चालू झाली का नाही बघावं लागणार. आता काय होतं, जर मोटर डिम लाईट असेल सकाळ सकाळ तर नाही चालू झाली ना, तर मग पुन्हा जावं लागतंय माघारी एरीवर. तर बघू आता झाली चालू तर मग देता येईल पाणी सगळीकडं. तर चला एक पाणी शेवटचं राहिले ज्वारीला, पुन्हा काय अडचण नाही. मग काय कामच नाही राहिलं रानातलं. चला मोटर पण चालू झाली आहे, आवाज येतोय. तर काही तर पाणी बी साचलंय आणि पुढं पाणी चालू आहे. फुल्ल भरून चाललंय पाणी. आता सगळ्या ज्वारीला आता पाणी देऊन घेतो. सगळीकडे पाणी चाललंय दांडाने. ह्या ज्वारीला पाणी आत थोडंसं द्यायचं, काल थोडं दिलंय. त्याच्यानंतर मग इकडल्या ज्वारीला द्यायचं पाणी. आता ही सगळं ज्वारीला पाणी देऊन घ्यायचं. बघा सगळे कणस झालेत, आता शेवटचं पाणी आहे. तर घेतो ज्वारीला पाणी देऊन. आता इकडल्या ज्वारीला पाणी देऊन झालंय. पुन्हा इकडले पाईप जे होते ते इकडे घेतले. इकडे आता मोटर चालू केली. सूर्य बघा डागाच्या आडमध्ये आहे, डागाच्या आड आहे सूर्य. सकाळच्या 8:30 वाजल्यात. आता इकडून असंच आपण जे आहे ते पाणी घेतलंय. आता ह्या रानाला आपण पाणी देणं सुरू केलंय सध्याला आता ह्यात. तर बघू आता 8:30 वाजल्यात आणि आता चला तरी पण आपल्याला ना 11 वाजताच पाणी द्यायला सगळं. तोवर 11 वाजणारच. तर बघू आज 11 का वाजना, पण शेवटचं पाणी आहे. सगळ्या ज्वारीला पाणी देऊन घेऊ आपण, म्हणजे पुन्हा पाणी द्यायची गरज बी नाही. नंतर डायरेक्ट ज्वारी काढायलाच येईल. मग नंतर जाऊ घरी. काय दीपाली मॅडम आलात? 26 जानेवारीला गेलतात काय पुढं शाळेवर? आणि शाळेवर जाऊन काय केलं मग? काय केलं म्हणजे बघितलं. काय बघितलं?
26 जानेवारी काय असतं 26 जानेवारी म्हणजे? गाणे होते पण काय असतं नेमकं 26 जानेवारी म्हणजे काय? काय म्हणत मला तरी आता तुला माहित नाही? कमी घरी हा, चालली मी घरी चालली वय घरी? बरं बरं. चला तर आता सध्याला दीपाली गेली घरी. तिला म्हणलं होतं 26 जानेवारी म्हणजे काय, नेमकं झेंडा फडकायला कशासाठी गेली ती. तर तिला बी ती म्हणजे मला बी नाही काय माहिती. पहिलं शाळेत होते तेव्हा माहीत होतं, आता काय माहीत नाही. 26 जानेवारी म्हणजे आपलं एक भारताचं संविधान त्या टायमाला लागू झालं होतं. तर 1950 मध्ये झालेलं आहे ते. म्हणजे मी 1900 माझा 93 जन्म आहे आणि म्हणजे त्याच्या अगोदर 43 वर्ष, माझ्या जन्माच्या अगोदर 43 वर्ष अगोदर आपल्या भारताचं संविधान लागू म्हणजे झालं. त्याच्यानंतर आपण जसं मोठं झालं तसं आपल्याला कळतं की संविधान म्हणजे काय असते भारताचं. त्याच्यात चला तर आता सध्याला आपलं ह्या रानातलं झालंय सगळं पाणी देऊन. आता इथं घासाला मोटर दुसरी चालू केली ती, तर माठ भरून ठेवायचं आहे आणि मग नंतर ही पण मोटर बंद करायची आणि दीपाली दुपारी देईन पाणी घासाला. तर बघू आता काय कुठून राहिलंय पाण्याचं. चला तर आत्ता बोर चालू आहे आपला छोटासा, त्याच्यात लसणाला पाणी देणं चालू आहे, तसंच घासाला पण पाणी द्यायचं आहे. दीपाली पाणी देईल. तर मी आत्ता चाललाय माठ भरून. आता काय केलं मी एवढ्यात माठ भरून ठेवलेला आहे आणि फुल भरून ठेवला आहे, कारण दीपालीन ते येणार इथं राहणार. तर का पाणी एकदम दिसतंय. तर ते येते दुपारी. तर मग पोरं लहानाले विराजून ते आज सुट्टी येणार आहेत, तर सगळे मग जेवण करण्यासाठी पाणी लागते आज. तर मग लाईट जाती कधी दुपारी, त्याच्यामुळं पाणी मी भरून ठेवलं आहे. आणि बोर पण चालू केला होता आत्ता, तो पण आता काय करतो मी बंद करतो. सध्याला आपला जो रानात गहू आहे तो पण गहू आता सध्याला खूप वाळायला लागला आहे आणि एका दिवसात पहिल्यापेक्षा जास्त फरक पडतोय की गहू दिसायला लागला की जास्तच वाळायला लागला आहे. मला वाटतं 2-3 दिवसात सगळा वाळल्याला दिसायला लागायला लागला आहे पाठीमागं. तर गहू पण आता हळूहळू आपल्याला वेळेनुसार काढून घ्यावाच लागेल आपल्याला. म्हणजे मी काढणार आहे पण मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ. चला घरी आलो आहे आता, जेवण करतो, आंघोळ